बघा अशी मिरचीला डाग पडलेत ना, अशी मिरची भाजून घ्यायची. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना आपण एकदम झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरी साहित्य असतं ना, त्याच साहित्यामध्ये तुम्हाला झटपट टोमॅटोची भाजी मी बनवून दाखवणार आहे. आणि काय साहित्य लागत नाही बघा, आपल्या घरी मिरची वगैरे असतीच, लसूण असतो, एक अर्धा टोमॅटो असतोच. मग हे एवढ्या साहित्यामध्येच आपण एकदम चटपटीत टोमॅटोची भाजी किंवा तुम्ही टोमॅटोची चटणी पण म्हणू शकता, पण खायला एक नंबर लागते. तर रेसिपीला सुरुवात करूया. एवढं साहित्य आहे. आपण टोमॅटो आणि मिरची धुवून घेऊया. तर इथं बघा मी ना मिरचीचे असे एका मिरचीचे 2 तुकडे करून घेतलेत. लई बारीक पण चिरायची नाही आपल्याला. कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे आणि मिरची पण धुवून असे एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहेत. तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक चिरलं तरी चालेल, पण मी असंच चिरून घेतलेलं आहे. आणि एक लसणाची गड्डी बारीक असा ठेचून घेतलाय आणि एक टोमॅटो चिरून घेतलाय एकच. आणि आहे ना इथं अर्धी वाटी शेंगदाणे, अख्खे शेंगदाणे थोडेसे भाजून असं जाडसर कूट करून घेतलेलं आहे. लय बारीक पण करायचं नाही, मस्त असं जाडसर कूट करून घेतलेलं आहे. आपण आता झटपट भाजी बनवून घेऊया. थोडंच तेल लागणार आहे आपल्याला, 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं कढईमध्ये. तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की टाकूया जिरी. मोहरी नाही टाकायची ह्या भाजीला, फक्त जिरी टाकायची, थोडीशी जास्त टाकायची. तर मी पाव चमचा जिरी टाकलेला आहे. जिरे आपण भाजून घेऊया. बघा जिरे थोडीशी भाजली की आता टाकूया थोडासा कढीपत्ता. 3 ते 4 पानं मी कढीपत्त्याचे घेतलेले आहेत. भाजून घेऊया थोडासा. कढीपत्ता भाजलेला आहे. आता टाकूया लसूण. एक लसूण गड्डी आहे ना, इथं मी सोलून आता थोडासा चेचून घ्यायचा, मोठा मोठा भाजून घेऊ. बघा लसूण थोडासा भाजला की त्याच्यामध्ये टाकूया आपण मिरची. एका मिरचीचे आहे ना 2 तुकडे केलेले आहेत. आता मिरची लसणाबरोबर थोडंसं भाजून घेऊया. बघा अशी मिरचीला डाग पडलेत ना, अशी मिरची भाजून घ्यायची. मस्त मिरची भाजलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. परतून घेऊया मिरचीसोबत थोडंसं. आणि याच्यामध्ये टाकूया आता आपण चवीपुरतं मीठ. टोमॅटो टाकल्यानंतरच मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातं बघा मिठाने. थोडं वेळ परतून घेऊया आणि टाकूया पाव चमचा हळद. मिक्स करून घेऊ. आता असं परतायचं थोडंसं आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. थोडंसं परतून घेऊया आणि टाकूया पाणी. 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं. एवढं पाणी मी टाकलेलं आहे. थोडीच भाजी बनवायची आपल्याला, जास्त घट्ट पण नाही. मस्त अशी चटणी बनवायची, थोडीशी रबरबीत चटणी बनवायची असते. ही छान लागते खायला. आता अशी उकळी आली ना की लगेच याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट. मिक्स करून घेऊया. असं शेंगदाण्याचा कूट टाकला ना, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून फक्त 2 मिनटं भाजी ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भाजी आपण 2 मिनटं शिजवून घेऊया. पटकन झटपट होणारी भाजी आहे बघा. बघा 2 मिनटातच आपली ही मिरची छान शिजलेली आहे. आता झाकण ठेवलं होतं ना, फक्त आपण इथं 1 ते 1.5 वाटी पाणी टाकलं होतं. आता काय करायचं, 1 ग्लास असं काहीतरी घ्यायचा. सपाट बुडाचं एक अर्ध असं भांडं घ्यायचं, ग्लास पेला. बघा इथं मी ग्लास घेतलेला आहे. या ग्लासाने आता ही चटणी आपल्याला बारीक करून घ्यायची. मिरची शिजलेली आहे ना, पटकन असं बारीक होती आणि मिळून येते बघा भाजी. आणि टोमॅटो मिरची असं छान बारीक झाल्यानंतर भाजी खायला पण छान चविष्ट लागते. किती पटकन बारीक झालेला आहे आणि भाजी मिळून पण आली ना आपली. तर ही चटणी आहे ना, तुम्ही डोसे केले तरी छान लागन, आप्पे केले तरी आप्प्याबरोबर पण ही चटणी छान लागते खायला. ज्वारीच्या भाकरीसोबत तर एक नंबरच लागते खायला.
चपातीसोबत टिफिनला पण तुम्ही बनवू शकता. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. झाली आपली इथं पटकन टोमॅटो मिरचीची भाजी. घाई गडबडीत आहे ना, ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. मस्त भाजी झालेली आहे. प्लेटमध्ये भाजी घेऊया काढून. किती मिळून पण आली बघा भाजी आणि जास्त घट्ट पण नाही झाली अशी. आपल्याला भातासोबत पण खाता येईल अशी भाजी आहे. घाई गडबडीत आपल्याला भाजी काय करावं असं सुचत नसेल ना, तर ही भाजी एकदा नक्की करून बघा. ही टोमॅटो मिरचीची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीला.